जय हिंद. आपण काल बघितलं असेल की सैराट फेम अरबाज शेख उर्फ सल्ल्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याच्या वडिलांना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जे वाईट अनुभव आला त्यांनी तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल केला आणि बघता बघता अख्ख्या महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी आदरणीय मुंडे साहेबांना, जो तुकाराम मुंडे आहेत, ते जे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात, त्यांनाही ते व्हिडिओ पाठवला. आणि आपण बघितलं की एफडीएची टीम आली आणि त्यांचं मेडिकल त्या ठिकाणी सील केला. त्याच्यानंतर काल नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमजद सय्यद यांनी एक मुलाखत दिली पत्रकारांना. आणि मुलाखत देताना ते सांगतात की सरकार जर अशा पद्धतीने कुठे जर निर्णय देत असेल की मेडिकलमधून औषध घेण्यासाठी सक्ती करू नका, तसं आम्ही फॉलो करू. परंतु मला या माध्यमातून डॉक्टर अमजद सय्यद यांना सांगायचंय, डॉक्टर साहेब, आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन जर एखाद्या माणसाने गोंधळ केला तर तात्काळ तुम्ही 112ला फोन करता किंवा पोलीस स्टेशनला माणसं पाठवता. पण ज्या शासनाने गेल्या 4-5 वर्षापासून कायदा केलेला आहे, अनेक हॉस्पिटलमध्ये तशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत की आमच्या हॉस्पिटलमध्ये कुठेही मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना आम्ही जबरदस्ती करत नाही. हे लावलेलं असताना आपण एकमेव सोलापूर शहरातील डॉक्टर आहात की याबद्दल आपल्याला माहित नाही. हे अगदी वाईट वाटलं. आणि एकंदरीत आम्हाला असं वाटलं होतं की खूप हुशार डॉक्टर आहेत तुम्ही, परंतु याच्या संदर्भात, कायद्याच्या संदर्भात आपला अभ्यास कमी आहे. आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे, शासनाने दिलेल्या निर्बंधाचे आपण पालन करत नाही, हे या माध्यमातून दिसून आला. आपण बघितलं असेल की अश्विनी हॉस्पिटल असेल, सोलापूर रुग्णालय असेल किंवा अन्य मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहे की आम्ही औषध घेण्यासाठी मेडिकलमधून सक्ती करत नाही. पण आपण हे बोलला, अगदी वाईट वाटलं. दुसरी गोष्ट सांगतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेला जो स्टाफ आहे, अनेक स्टाफ हे अॅरोगन्सी पद्धतीने वागतो, चुकीच्या पद्धतीने लोकांना बोलतो. हे मी सांगत नाही, अख्ख्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तुम्ही कोणाला जरी विचारला तर ते सांगतील. आणि दुसरी गोष्ट आपण सांगतो डॉक्टर साहेब की अरबाज शेखने मला येऊन भेटला नाही, फक्त ऍडमिट करून गेला आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल केला आणि व्हायरल करून टाकला व्हिडिओ काढून. आणि मला एक गोष्ट सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने बोलला की कोणी येतो, व्हिडिओ व्हायरल करतो आणि निघून जातो, असं होत नाही साहेब. त्याचा वडील ऍडमिट तुमच्याकडे झाला म्हणून त्याला जो वाईट अनुभव आला तेच त्यांनी शेअर केला, दुसरा काही नवीन शेअर केला नाहीये. यापूर्वी आपण अशाच पद्धतीने एक बॉडी अडवून ठेवली होती हत्तूरची. त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पोलिसांनी बोलवल्यानंतर सुद्धा तुम्ही हट्टापायी त्या रुग्णाच्या नातेवाईकाचा विरोध असताना सुद्धा तुम्ही त्याचा पीएम करायला लावला. हे आपल्याला शोभत नाही एकत्र आपण बघितलं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, तुमच्या हॉस्पिटलची पार्किंग कुठे आहे साहेब, थोडं सांगा बरं आम्हाला. तुमच्या हॉस्पिटलची पार्किंगची गाड्या सगळ्या रस्त्यावर लागलेल्या असतात, नियमाचे आपण भंग करता, तरी सुद्धा आम्ही तुमच्याबद्दल काही बोललो नाही. पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो डॉक्टर अमजद सय्यद साहेब, आपण हॉस्पिटल चालवत असताना कायद्याने दिलेल्या चौकटीत राहून त्या ठिकाणी हॉस्पिटल चालवावं. आपल्या सगळ्या स्टाफला सांगावं की चांगल्या पद्धतीने वागावं. कारण हे रुग्ण आपल्याकडे जर आले नाही तर आपलं हॉस्पिटल सुद्धा चालू शकत नाही. आज तुम्ही बघितलं की अनेक रुग्णालय असे की रुग्ण नसल्याने हॉस्पिटल बंद करावं लागलं. हे अशी अवस्था येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर होऊ नये. त्याचबरोबर मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना या माध्यमातून विनंती करतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जेवढे रुग्णालय आहेत, त्या रुग्णालयात जे मेडिकल आहेत त्या मेडिकलची तपासणी करावी आणि जे रुग्णालयातील मेडिकल चुकीच्या पद्धतीने काम करतात ते मेडिकल सील करण्यात यावी, अशी एक प्रमुख मागणी आम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपासून सुरू केली आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की सोशल मीडिया असू दे किंवा मीडिया असू दे, हे कुणाचे दलाल नाही आहेत. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. सामान्य लोकांना ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याचा वाचा फोडण्याचे काम सोशल मीडियातून पत्रकारांनी सोशल मीडिया. पण तुम्हाला मी या माध्यमातून एक सांगतो, कोणी सोशल मीडियाला बदनाम करण्याचे काम केलं, मीडियाला बदनाम केल्याचं काम केलं तर हे आम्ही खपवून घेणार नाही. येणाऱ्या काळात सुद्धा अरबाज शेख सारखे अनेक प्रकार घडत आहेत दररोज. पण एखादा प्रकार बाहेर होतो, 100 लोकांवर अन्याय होतो आणि एक माणूस पुढे येऊन बोलतो. हे कुठेतरी थांबला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना त्याच्या नातेवाईकांना चांगल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. आणि हॉस्पिटलमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकलमधून रुग्णांना
औषध घेण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये आणि त्याबद्दल कायदा आहे. कदाचित अमजद सैयद साहेबांना माहित नाही. अमजद सैयद साहेब तेही तुम्ही माहिती करून घ्या. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद.